तर दिनेश गोसावी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, जे सध्या तिथे उपस्थित आहेत. दिनेश, काय सध्या तुम्हाला दिसतंय तिथे? कारण मोठ्या प्रमाणात पोलीस दिसत आहेत, अग्निशमन दल सुद्धा तिथे धावत आलेलं आहे. ही घटना घडली त्यावेळेला तुम्ही तिथे होतात का आणि गाडीमध्ये किती जण होते? जी घटना जेव्हा घडली तेव्हा माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये 4-5 जण होते. पण माझ्या गाडीतले लोक आग जास्त प्रमाणात लागल्यामुळे लोक उतरून पुढे गेले. त्याच्यानंतर आम्ही सर्व ज्या गाड्या होत्या त्या कशा तरी फिरवण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये भरपूर लोक घाबरलेली होती. बरेच लोक आपल्या गाड्या सोडून, धुराचं प्रमाण इतकं मोठं होतं की बरेच लोक गाड्या सोडून गेले. पण त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा आता आलेली आहे आणि आपल्या मुंबई पोलिसांनी सतर्क होऊन पूर्ण कोस्टल रोड आता पूर्णपणे बंद केलेला आहे आणि आता बऱ्याच गाड्या बाहेरच्या दिशेने निघतायत आता. पण अजून बरेच लोक आतमध्ये आहेत आणि आतमध्ये गरमी इतकी असल्यामुळे लोकांना काही समजत नाहीये की पुढे जायचं का मागे जायचं. पण आपले मुंबई पोलीस चांगल्या प्रकारे आणि अग्निशमक दल चांगल्या प्रकारे लोकांना सहकार्य करत आहे. आम्ही सगळे सुखरूप आहोत. फक्त देवाच्या कृपेने लवकरात लवकर जे आतमध्ये लोक अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावं ही विनंती आहे. अगदी दिनेश, एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा ही गाडीला आग जेव्हा लागली त्यानंतर बोगद्यामध्ये या संदर्भातल्या काही यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत की अशा प्रकारचं जर काही आग लागली किंवा आगीनं पेट घेतला तर लगेचच ती आग विझवता येईल अशासाठीच्या यंत्रणा आहेत असं सांगण्यात आलेलं होतं. तर जेव्हा आज या गाडीला आग लागली तेव्हा या यंत्रणा कार्यान्वित होत्या का? त्यासाठी काही तुम्हाला त्या संदर्भातली माहिती मिळाली का? त्या कोस्टल रोडच्या आतमध्ये गाड्या इतक्या प्रमाणामध्ये होत्या, जवळजवळ 1000-1500 गाड्या असतील आतमध्ये. त्याच्यामुळे लोक कुठं पळत होते लोकांनाच समजत नव्हतं की काय होत आहे करून. आणि ते आगीचं आग विझवायचं इन्स्टिट्यूशन कुठे आहे का नाही हे लोकांनी पहिलं पाहिलंच नाही. लोक इकडे तिकडे पळत होते. बरेच लोक पॅसेंजर, गाडीतले ड्रायव्हर सगळे तसे होते, फक्त पॅसेंजर लोक इकडे तिकडे पळत होते गाडी सोडून. पण काही लोक जे नवीन शिकाऊ होते त्यांनी गाड्यामध्ये सोडल्या आणि निघून गेले. त्याच्यामुळे ते आग विझवण्यासाठी काय इथे आहे ते निदर्शनास काही इतके आलं नाही. कारण परिस्थिती इतकी भयान होती की आतमध्ये गरमी इतकी होती आणि लोक घाबरलेले होते. त्याच्यामुळे काय समजलं नाही मॅडम. ते सुरक्षित सुटकेसाठीचा जो मार्ग होता त्याचा कुणी अवलंब केला का? कोस्टल रोडचे अधिकारी त्यावेळेला उपस्थित होते का? नाही, कोस्टल रोडचे अधिकारी नंतर आले मॅडम. अच्छा, आणि त्या संदर्भात काही माहिती दिली गेली नव्हती? नाही, काय माहिती वगैरे तशी नव्हती. आणि जिथे कोस्टल रोडला मध्ये युटर्न पाहिजे तिथे युटर्न पण नव्हता तो मध्ये. त्या गाडीवाल्यांनी मधून फिरवल्या त्या गाड्या. कारण ज्या दिशेने गाड्या आतमध्ये येत होत्या त्या दिशेने परत जाण्यासाठी मार्ग, कारण मागच्या गाड्या काढणं फार गरजेचं होतं. पण मुंबई पोलिसांनी टीव्हीवरती बातम्या आल्यामुळे मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली व लवकरात लवकर अग्निशमक दल आणि पोलीस आलेले आहेत. त्याच्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर लोकांना काढलेले आहे. अगदी. या गाडीमध्ये किती प्रवासी होते किंवा वाहन चालकांसोबत इतर कोण लोक होते आणि ते सध्या कसे आहेत त्या संदर्भातली काही माहिती? माझ्यासोबत गाडीमध्ये 4 ते 5 जण होते. सगळे सुखरूप आहेत. मी पण सुखरूप आहे आणि माझ्या सोबत पाठीमागचे जे गाडीवाले होते ते पण सुखरूप आहेत. फक्त आतमध्ये जे एकदम जिथे आग लागली होती ती परिस्थिती आता काय, आता आम्ही जस्ट बाहेर निघालेलो आहे बोगद्यातून, कोस्टल रोड मधून. आता आम्ही रोडवरती आलेलो आहे. पण काय नेमकं घडलं होतं? कशामुळे अचानक पेट घेतला गाडीने? त्या संदर्भातली काही कारण? गाडी नाही मॅडम, ते नाही सांगू शकत. गाडीचा पेट कशामुळे झाला ते नाही सांगू शकत. पण आता वातावरण पण इतकं गरम आहे. आता ते गाडी जुनी होती काय होतं ते माहित नाही मॅडम. आता ते तर आम्हाला माहित नाही. ठीक. पण परिस्थिती एकदम बिकट होती. आतमध्ये परिस्थिती भयान होती. लोक तर इकडे तिकडे पळत होते नुसते. निश्चित. धन्यवाद. आपण आमच्याशी बातचीत केली आणि ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल.